माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. तुम्ही SIR फॉर्म भरला आहे का? मग तो खरंच सक्सेसफुल सबमिट झाला आहे की नाही हे तपासायचं आहे का? अनेक जण फॉर्म भरतात पण त्यांचा स्टेटस चेक करत नाही. त्यामुळे नंतर फॉर्म सबमिट झाला की नाही याबद्दल गोंधळ निर्माण होतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवरच SIR फॉर्मचा स्टेटस कसा तपासायचा हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. फक्त 1 मिनिटात संपूर्ण प्रक्रिया समजून जाईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग आता थेट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि SIR फॉर्म सबमिट झाला आहे की नाही ते स्टेप बाय स्टेप तपासून पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला वोटर इलेक्शन कमिशन असं सर्च करायचं आहे Googleला. नंतर वोटरवरती क्लिक करायचं आहे. वोटरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही हे पेज उघडेल. ह्या पेजमध्ये तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा. मोबाईल नंबर झाल्यानंतर कॅप्चा सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये रिक्वेस्ट टू OTPवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला OTP येईल तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला ग्रीन कलरच्या फिल एन्युमरेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. नंतर स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. परत इथं आपला मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. वोटर ID क्रमांक टाकायचा आहे आपला आणि सर्च करायचं आहे. तर आपल्याला इथं खाली असं मेसेज येईल की युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, म्हणजे माझा फॉर्म सबमिट झालेला आहे. फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर BOL, म्हणजे BOLला जाऊन तुम्ही अजून याची माहिती घेऊ शकता. पण माझा फॉर्म सबमिट झालेला आहे. जर तुमचा फॉर्म सबमिट नसेल तर पेंडिंग येईल किंवा तुमचा फॉर्म अजून सबमिट झालेला नाही असं येईल.